विरारचं सुप्रसिद्ध असं साईबाबा मंदिराचा आज 37वा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनानिमित्त अनेक साई भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांग लावली होती। त्याच जो नवीनच अंडर-19चा कप्तान जो आहे आयुष म्हात्रे याने देखील हजेरी लावली। मॅच खेळायला जाण्यापूर्वी वसई विरार परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये त्याने दर्शनासाठी गेला होता आणि या साईबाबांचा वर्धापन दिन असल्यामुळे त्याने बाबांच्या भेटीला आला। बाबांचं त्याने दर्शन घेतलं आणि बाबांची भेट झाल्यानंतर त्याने बाबांना सांगितलेलं आहे की अशीच उत्तरोत्तर प्रगती माझी करेल। यांच्यानंतर त्यांनी जे आहे माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह संपूर्ण बहुजन विकास शिष्टमंडळाची भेट घेतली। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं की मी सचिन तेंडुलकर यांना भेटलो आणि मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की सचिन तेंडुलकर सरांबरोबर माझी अशी भेट होईल। तर तिकडे तरुणांना देखील त्याने मार्गदर्शन केलेलं आहे की तरुणांनो, तुम्ही क्रिकेट खेळत राहा, तुमच्या परफॉर्मन्सवर भर देण्याचा प्रयत्न करा, अशी जी आहे की तरुणांना त्यांनी संदेश दिलेले आहे। आयुष म्हात्रे यांनी नेमके प्रसार माध्यमांशी काय म्हटलं आपण ऐकूयात। काय नाही, खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि वर्ल्ड कप आम्ही जिंकल्यानंतर जिंकांना स्टार्ट केले होते। वर्ल्ड कप जाण्याआधी मी सगळं देऊळला पाया पडून गेलो होतो आणि जिंकल्यानंतर पण तेच पूर्ण करतो आहे आणि तेच त्यासाठीच करायला सगळं दर्शन केलेलं तर दर्शनच करायचं। आज इथे काय निमित्त होतं दर्शनासाठी, कोणाकोणाची भेट झाली? सर्वांची झाली भेट। आप्पा आहेत, काही काका सगळे आहेत, त्यांची पंकज काका आहेत, सगळ्यांची भेट झाली आणि जीवदानी मंदिर, द्वारकेश मंदिर, साईबाबा मंदिर जे जायच्या आधी मी सर्वांना पाया पडून गेलो होतो आणि जिंकल्यानंतर तेच होतं की परत पाणी पडायचं होतं, तर ते योगायोग आला आणि आज तेच करत होतो। का तर भविष्यात पुढे काय प्लॅनिंग असं काही नाही, पूर्ण आता तेच आहे। आता IPL आहे आणि परत इंडियासाठी क्रिकेट चांगला खेळायचा, अजून मॅच जिंकायचा इंडियासाठी। वसईची तरुण पिढीला काय संदेश देणार? काय नाही, फक्त क्रिकेट खेळत राहा आणि क्रिकेट एन्जॉय करा। जास्त स्ट्रेस नका घेऊ की परफॉर्मन्स खालीवर होतो, बट क्रिकेट एन्जॉय करा तुम्ही आणि असंच खेळत। सचिनला भेटल्यानंतर सचिनने काय टिप्स दिले का? ते तर बोलणं होत राहतं आणि ते पण खूप चांगलं बोलतात। जे पण बोलतात ते टिप्ससारखंच असते आणि खूप चांगलं वाटलं, खूप मोटिवेटेड वाटलं की सचिन सरांना भेटलो।